तर मला खूप सारे पेशंट विचारतात, की "डॉक्टर ऑपरेशनला जायलाच हवे का?" तर खरं जेन्युइन मत असं आहे, की ऑपरेशनला खरंच नाही जायला पाहिजे. कारण फिशर म्हणजे काय असतं? तर फिशर म्हणजे गुदमार्गाच्या ठिकाणी झालेली जखम असते. आणि ती झालेली जखम आपण ऑपरेशन करतो म्हणजे काय करतो, की ती जी झालेली क्रॉनिक जखम आहे, जी आहे, ती आपण कट करतो आणि त्या ठिकाणी नवीन जखम तयार करतो आणि ती जखम भरवतो, जेणेकरून जो होणारा तुमचा नेहमीचा त्रास आहे, तो बंद होईल. बरं चला आपण असं समजूया, की तुम्ही ऑपरेशनला रेडी झाला आणि आपण ते ऑपरेशन केलं. तर याची काही गॅरंटी नाहीये, की परत अजून 1-1.5 महिन्यांनी किंवा 2-3 महिन्यांनी तुम्हाला परत हार्ड स्टूल होईल आणि ते हार्ड स्टूल झाल्यानंतर जखमेच्या ठिकाणी म्हणजे गुदाच्या मार्गाच्या ठिकाणी ट्रॉमा होईल आणि ती सेम फिशर परत पण तयार होऊ शकते, इव्हन दो ऑपरेशन केल्यानंतर पण. त्यासाठी मी खूप साऱ्या पेशंटला सांगतो, की पहिले आपण कन्झर्व्हेटिव्ह ट्रीटमेंट करून पाहूया. जर त्याने तुम्हाला रिझल्ट येतच नसेल, तर आपण ऑपरेशनसाठी जाऊ शकतो. तर फिशरमध्ये पण कुठल्या पेशंटमध्ये ऑपरेशन करण्याची गरज आहे, तर ते आहेत कॉम्प्लिकेटेड फिशर. म्हणजे ज्या फिशरमधनं इन्फेक्शन झालं आहे, ज्याच्यामधनं पस येत आहे. पेशंटला खूपच प्रमाणात ब्लीडिंग होत आहे किंवा ती ब्लीडिंग थांबतच नाहीये. मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये ब्लीडिंग होतेच आणि ब्लीडिंग ती 1 ते 2 किंवा 3 दिवसामध्ये जर तुम्ही योग्य औषधी ट्रीटमेंट केलीत, तर ती थांबते. त्यामुळे फिशरच्या पेशंटनी एकदम घाबरून जाऊन लगेचच काही डिसिजन घेण्याच्या आधी थोडा विचार करणं खूप गरजेचं आहे.